मराठीच्या मुद्द्यावरती मनसेची मान्यताच रद्द करा आणि राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंच्या विरोधात सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक हे शब्द वगळा, त्यानंतर याचिका सुनावणी संदर्भात विचार केला जाईल असे निर्देशच यानंतर हायकोर्टाने दिलेले। उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिकाऐवजी द्वेषपूर्ण भाषण हा शब्द भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे असं मत हायकोर्टाने नोंदवलंय। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर भारतीयांना लक्ष्य केलं आणि उत्तर भारतीयांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आणि कोर्टात धाव घेतली। राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत 4 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे एकीकडे राज ठाकरे यांच्या विरोधात सुनील शुक्ला यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि यावरती एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। हायकोर्टाने म्हटलेलं आहे की द्वेषपूर्ण भाषण हा शब्द भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे। उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक आणि द्वेषपूर्ण भाषण यामध्ये जी तफावत आहे ती हायकोर्टाने नमूद केली आहे।